Good morning, students. Today we are going to see our new chapter, our first chapter, Living World, Adaptations and Classification. Living world means living organisms. Living organism means plants and animals. Plants and animals are consist in living world. सर्व प्राणी आणि वनस्पतींचा लिव्हिंग वर्ल्डमध्ये समावेश होतो. लिव्हिंग वर्ल्डचा अर्थ होतो सजीव सृष्टी. ॲडॅप्टेशनचा अर्थ आहे अनुकूलन. ॲडॅप्टेशन मीन्स ॲडजस्ट टू सराउंडिंग एरिया. ॲडजस्ट टू सर्वाय, पर्यावरणाशी जुळून घेणे, अनुकूलन साधणे म्हणजेच ॲडॅप्टेशन. क्लासिफिकेशन म्हणजे काय? क्लासिफिकेशनचा अर्थ होतो वर्गीकरण. क्लासिफिकेशन मीन्स अरेंजमेंट्स इन ग्रुप्स अकॉर्डिंग टू एस्टॅब्लिश क्रायटेरिया. निश्चित गुणधर्मानुसार केलेले वर्गीकरण म्हणजेच क्लासिफिकेशन. वी हॅव सीन देर आर डिफरंट टाइप्स ऑफ ऑर्गॅनिझम्स इन लिव्हिंग वर्ल्ड. सम आर स्मॉल, सम आर बिग, सम आर ॲक्वेटिक. ॲक्वेटिक म्हणजे जलीय. ॲक्वेटिक म्हणजे जलीय. जलीय म्हणजे पाण्यात राहणारे. सम आर टेरिस्ट्रियल. टेरिस्ट्रियल म्हणजे जमिनीवर राहणारे, ज्यांना आपण मराठीत भूचर असे म्हणतो. सम आर ॲम्फिबियन. ॲम्फिबियन म्हणजे उभयचर. बेडूक, फ्रॉग, मगर असे प्राणी उभयचर आहेत. सम आर रेप्टायलियन. रेप्टायलियन म्हणजे सरपटणारे, त्यांना सरीसृप प्राणी असे म्हणतो. साप, मगर, पाल ज्यांचे पाय फार छोटे असतात, शरीर सरपटत चालतात, त्यांना रेप्टायलियन प्राणी असे बोलतात. अँड सम आर एरियल. एरियल म्हणजे हवेत उडणारे, हवेत राहणारे. कीटक आणि पक्षी यांचा एरियल प्राण्यांमध्ये समावेश होतो. आता आपण बघितलं की वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी असतात. आता आपण ॲडॅप्टेशन म्हणजे काय ते बघू. ॲडॅप्टेशन म्हणजे काय? ॲडॅप्टेशन ॲडॅप्टेशन मीन्स ग्रॅज्युअल changes occur in body parts and also their behavior of organisms which help them to adjust to their surrounding. Such changes are called adaptation. ॲडॅप्टेशनचा अर्थ होतो अनुकूलन. ग्रॅज्युअल चेंजेस, हळूहळू चेंजेस होतात. ग्रॅज्युअल चेंजेस, हळूहळू चेंजेस होतात. कशामध्ये चेंजेस होतात? बॉडी पार्ट्स अँड बिहेवियर अँड ऑल्सो इन बिहेवियर. शरीराच्या बॉडी पार्ट्समध्ये चेंजेस होतात आणि वर्तनात चेंजेस होतात. हे सर्व चेंजेस कशासाठी आवश्यकता आहेत? हेल्प देम टू ॲडजस्ट देअर सराउंडिंग. तर पर्यावरणात टिकून राहण्यासाठी हे चेंजेस होतात. म्हणजे सजीवांच्या शरीररचनेत आणि वर्तनात पर्यावरणात टिकून राहण्यासाठी जे चेंजेस होतात, अशाच चेंजेसना ॲडॅप्टेशन म्हणजे अनुकूलन असे म्हणतात. Now we are observing picture of lotus. Lotus is one of the aquatic plant. Lotus हे aquatic plants आहेत. Aquatic plants म्हणजे जलीय वनस्पती. ही वनस्पती पाण्यावर वाढते, पाण्यामध्ये वाढते. आता आपण लोटसचे काही ॲडॅप्टेशन फीचर्स पाहूया. लोटस सर्वाइव्ह इन वॉटर ड्यू टू ॲडॅप्टेशन्स इझिली. कमळी वनस्पती पाण्यात चांगल्या प्रकारे जगू शकते कारण तिने पाण्याशी जुळून घेतलेलं आहे. मग काय जुळून घेतलेलं आहे? सर्वात प्रथम आपण बघूया. हे बघा पानं. लार्ज लिव्ज. लोटस हॅज अ लार्ज लिव्ज. लार्ज लिव्ज हेल्प लोटस टू फोटोसिंथेसिस. ही जी काही मोठी पानं आहेत, पसरट अशी पानं आहेत, ही पसरट पानं कमळाला
फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषणाकरता मदत करतात, अन्न तयार करण्याकरता मदत करतात. शेप ऑफ लीव्स हेल्प्स स्टेम टू स्टँड इन वॉटर. हा जो काही शेप आहे, पानांचा आकार आहे, हा पसरट आकार असल्यामुळे पाण्यावर तरंगतो आणि खोडाला मदत करतो पाण्यात उभं राहण्यासाठी. त्याचप्रमाणे लीव्ज ॲज वेल ॲज स्टेम कवर्ड विथ वॅक्सी लेअर. कमळाची जी पानं असतात, ही पानं आहेत आणि कमळाचं जे खोड असतो, देठ असतो, खोड असतो, हे सगळं खोड ह्याच्यावर वॅक्सी लेअर असतो. लीव्ज ॲज वेल ॲज स्टेम कवर्ड विथ वॅक्सी लेअर, ह्याच्यावर वॅक्सी लेअर असतो. आणि आपण ह्या ठिकाणी आता बघतोय, ह्या ठिकाणी खोड आहे, खोडामध्ये पोकळ्या दिसत आहेत. एअर स्पेसेस इन स्टेम अँड पेटिओल्स मेक इट इझिली टू फ्लोटिंग. ह्या खोडामध्ये पोकळ्या असल्यामुळे त्या पोकळ्यांमध्ये हवा राहते आणि कमळाला पाण्यावर तरंगण्यासाठी मदत होते. अशा प्रकारे कमळ ॲडॅप्टेशन करते. Now we are taking information about cactus. Cactus and acacia are found in desert. There is a scarcity of water. वाळवंटात पाण्याचं दुर्भिक्ष्य असतं. स्कॅरिटी म्हणजे दुर्भिक्ष्य, पाणी कमी असते. There is a scarcity of water. Cactus have no leaves. Cactus have no leaves. Cactus have thorn. ह्या ठिकाणी काटे दिसत आहेत. कॅक्टसचे भरपूर प्रकार असतात, वेगवेगळ्या प्रकारे कॅक्टस असते. ह्या ठिकाणी दिसतंय ते सापाच्या फणेसारखा आकार आहे. या फणेसारख्या आकाराला फडेरी निवडुंग असेही बोलतात. कॅक्टस म्हणजेच मराठीत आपण त्यांना निवडुंग बोलतो. थ्रोन्स ऑफ कॅक्टस रेड्यूस स्पीड ऑफ इव्हॅपोरेशन. हे जे काही काटे आहेत, हे काटे बाष्पीभवनाचा वेग कमी करतात, म्हणजे खोडातील पाणी हवेत टाकत नाहीत, टाकण्याचा वेग कमी करतात. त्यानंतर ह्या ठिकाणी जो हिरवा कलर आहे स्टेमचा, खोडाचा हिरवा कलर आहे, ग्रीन कलर ऑफ स्टेम हेल्प टू फोटोसिंथेसिस. त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी जे रूट्स आहेत, रूट्स पेनिट्रेट डीप इन अर्थ टू सर्च ऑफ वॉटर. मुळं आहेत, ही मुळं खोलवर जातात पाणी मिळवण्यासाठी. आणि अजून एक महत्त्वाचं फीचर आहे, ते म्हणजे वॅक्सी लेअर. या पूर्ण खोडावर एक विशिष्ट प्रकारचा वॅक्सी लेअर असतो. या वॅक्सी लेअरमुळे बाष्पीभवनाचा वेग मंदावला जातो, टू रेड्यूस इव्हॅपोरेशन. Here we saw a picture of Deodar tree. Deodar and pine are called coniferous trees. Coniferous म्हणजे काय? कोनिफरस म्हणजे कोणासारखा आकार. ह्यांचा इथे आकार बघतोय आपण, हा कोणासारखा आहे, शंकूसारखा आहे, उतरता असा आकार आहे. असं उतरता आकार असण्याचं कारण काय? तर त्यांच्यावर जे बर्फ पडतं, ते बर्फ पानांवर टिकून राहू नये, वनस्पतीवर टिकून राहू नये, ते खाली पडावं म्हणून त्यांचा आकार कोनिफरस असतो. कोनिफरस आकार असल्यामुळे अशा वनस्पती स्नोफॉल किंवा एक्स्ट्रीम कोल्ड, कडाक्याच्या थंडी आणि स्नोफॉलमध्ये टिकून राहतात. Now we are observing a pictures of trees, a variety of plants, trees, shrubs and herbs. We saw trees. ट्रीज म्हणजे मोठी झाडं, शर्ब म्हणजे मध्यम आकाराची झाडं आणि हर्ब्स म्हणजे एकदम छोटी झाडं. त्या मध्यम आकाराच्या झाडांना आपण झुडपं असं सुद्धा म्हणतो. छोटी एकदम असतात ती झुडपं, मध्यम आकाराची शर्ब्स आणि मोठे असतात ते वृक्ष. या ठिकाणी आपल्या चित्रामध्ये सर्व प्रकारच्या वनस्पती दिसत आहेत.
मोठ्या वनस्पतींच्या खाली छोट्या वनस्पती वाढतात. यानंतर आपण बघणार आहोत ॲडॅप्टेशन इन ग्रासलँड प्लांट्स. ग्रासलँड म्हणजे गवताळ कुर्ण. ग्रासलँड म्हणजे गवताळ कुर्ण. गवताळ कुरणांमध्ये किंवा गवताळ प्रदेशात जे वनस्पती असतात त्यांची मुळं फायबरस असतात. फायबरस रूट्स. फायबरस म्हणजे तंतुमुळं. ही तंतुमुळं काय करतात? टू प्रिव्हेंट सॉइल इरोजन. सॉइल इरोजन जमिनीची धूप रोखतात. जमिनीची धूप रोखण्यासाठी त्यांच्या शरीरामध्ये अशा प्रकारे विशिष्ट रचना केलेली असते. त्यामुळे जमिनीची धूप रोखली जाते. आता आपण या ठिकाणी याम अँड पोटॅटो ऑब्झर्व करत आहे. याम मीन्स एलिफंट फूट. हत्ती पाय. हत्तीचा पाय. एलिफंट फूट म्हणजे हत्तीचा पाय. यालाच आपण मराठीत सुरण असे म्हणतो. हत्तीच्या पायासारखा आकार असल्यामुळे त्याला आपण एलिफंट फूट असंही म्हणतो, याम. आणि दुसऱ्या वनस्पती दिली आहे ती पोटॅटो. याम आणि पोटॅटो दीज आर अंडरग्राउंड स्टेम्स. याम आणि पोटॅटो जमिनीमध्ये वाढणारी खोडं आहेत. जमिनीमध्ये त्यांची अशी वाढ होते, त्या ठिकाणी त्यांना अन्नाचा साठा केला जातो. अशा प्रकारे अन्नाचा साठा करून अन्न मिळवले जाते. आता आपण जी वनस्पती बघतोय ती वनस्पती आहे डॉडर. डॉडर म्हणजेच कसकुटा. त्याला आपण मराठीत अमरवेल बोलतो. ही वनस्पती दुसऱ्या झाडांच्या आकाराने वाढते. त्यामुळे तिला पॅरासिटिक प्लांट, परोपजीवी वनस्पती असे म्हटले जाते. ह्या वनस्पतीची मूळ असतात, रूट्स असतात, मुळं ही न्यूट्रिएंट्स दुसऱ्या वनस्पतीच्या खोडामधून पोषण मूल्ये ॲब्झॉर्बिंग न्यूट्रिएंट्स फ्रॉम होस्ट प्लांट्स, म्हणजे जे मुख्य झाड असतं त्याच्या शरीरामधून आवश्यक सगळी पोषक द्रव्य घेतात. त्यामुळे होस्ट प्लांट कधीकधी वाढ होत नाही. होस्ट प्लांट म्हणजे त्या मुख्य झाडाची वाढ होत नाही. नाव वी आर ऑब्झर्विंग व्हीनस फ्लायट्रॅप. व्हीनस फ्लायट्रॅप अशी वनस्पती आहे जी विशिष्ट ठिकाणी वाढते. आपल्याला माहीत आहे प्लांट्स नीड नायट्रोजन. प्लांट्स नीड नायट्रोजन, फॉस्फरस अँड पोटॅशियम फॉर ग्रोथ. आणि ज्या ठिकाणी नायट्रोजनची कमतरता असते अशा ठिकाणी वनस्पती नायट्रोजन मिळवण्यासाठी बाहेरून कीटकांच्या शरीराद्वारे कीटकांचं ग्रहण करून ते नायट्रोजन मिळवतात. कोणकोणत्या वनस्पती नायट्रोजन मिळवतात? तर ड्रॉसेरा, व्हीनस फ्लायट्रॅप, पिचर अशा काही वनस्पती आहे. पिचरला आपण मराठीत घटपर्णी वनस्पती असे म्हणतो. ड्रॉसेरा म्हणजे दवबिंदू वनस्पती. तर अशा प्रकारे या वनस्पती कीटकांचं भक्षण करतात. आता आपण व्हीनस फ्लायट्रॅप आणि घटपर्णी या वनस्पतींचा व्हिडिओ पाहूया.
आत्ता आपण व्हीनस फ्लायट्रॅप, पिचर यासारख्या कीटकभक्षी म्हणजेच इन्सेक्ट ईटर वनस्पती पाहिल्या. आता आपण या ठिकाणी पाहतोय फिश म्हणजे मासा. टेरिस्ट्रियल आणि ॲम्फिबियन प्राण्यांपेक्षा म्हणजे भूचर आणि उभयचर प्राण्यांपेक्षा यांच्या शरीराचा आकार विशिष्ट असतो, वेगळा असतो. यांना स्केल्स असतात. स्केल्स म्हणजे खवले. स्केल्स म्हणजे खवले. हे शरीरावर सगळे दिसतात ते खवले आहेत. त्याचप्रमाणे फिश हॅव फिन्स. फिन्स म्हणजे पंख असतात. पंखांचा उपयोग दिशा मिळवण्यासाठी होतो, योग्य दिशेला जाण्यासाठी होतो. त्याचप्रमाणे फिश हॅव गिल्स. गिल्स असतात. तोंडातून हवा घेऊन ऑक्सिजन घेतात आणि ह्या बाजूने गिल्सच्या साहाय्याने ते कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतात. अशासाठी गिल्स असतात. माशांचा जो आकार असतो हा स्पिंडल टाईप असतो. स्पिंडल टाईप निमुळता असतो दोन्ही बाजूला. माशांची शेपूट असते. या शेपटीच्या साहाय्याने मासे दिशा मिळवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. योग्य दिशेला वळायचं असेल त्याच्या अपोजिट शेपटी वळले. अशा प्रकारे माशांच्या शरीरात त्यांच्या शरीराचा आकार, पंख, कल्ले, फिन्स, स्केल्स, गिल्स अँड टेल अशा प्रकारे 4 अवयव मुख्यत्वे माशाला ॲडॅप्टेशन करायला मदत करतात. आता आपण पाहतोय वेब टोज म्हणजेच या ठिकाणी पडदेयुक्त पाय बघतोय. असे पाय बदकाला असतात, त्याचप्रमाणे बेडकाला असतात आणि ह्या पायांमुळे त्यांना ऑर्स म्हणजे वल्ह्यासारखा उपयोग करून, ऑर्स म्हणजे वल्हे, OARS वल्ह्यासारखा पाण्यात त्यांना उपयोग होतो. नावाडी ज्याप्रमाणे बोटीला वल्ह्याचा उपयोग करून पुढे नेतो त्याचप्रमाणे पाय पाण्यावर मारून त्याच्या साहाय्याने पोहतात. अशा प्राण्यांचा आकार विशिष्ट प्रकारे असतो. बदकाचा आकार पोटाच्या बाजूने पसरट असतो, पाण्यावर ते तरंगते. दोन्ही बाजूला आकार निमुळता असतो. त्यांची स्किन असते ती वॅक्सी असते. वॅक्सी फीचर त्या ठिकाणी स्किनवर तेलासारखा एक विशिष्ट प्रकारचा असतो. स्लिपरी स्किन असते, स्मूथ स्किन असते आणि बेडूक जो प्राणी आहे त्याचा आकार, त्याच्या डोक्याचा आकार ट्रँग्युलर हेड असतं त्याचा, त्यामुळे पाण्यातून वर यायला खाली जायला त्याला मदत होते. अशा प्रकारे पडदेयुक्त पानाने बदक आणि बेडूक पाण्यामध्ये ॲडॅप्टेशन करतात. आता आपण ॲडॅप्टेशन इन फॉरेस्ट अँड ग्रासलँड ॲनिमल्स. जंगलातले जे प्राणी असतात हे कार्निवरस आणि हर्बिवरस ह्या प्रकारात मोडतात. कार्निवरस आणि हर्बिवरस. कार्निवरस म्हणजे मांसाहारी प्राणी आणि हर्बिवरस म्हणजे शाकाहारी प्राणी.
गवत खाणारे प्राणी असतात ते शाकाहारी बोलतो आपण, आणि मांस खाणारे प्राणी असतात हे कार्निवरस. हे जे काही कार्निवरस प्राणी आहेत ह्यांच्यामध्ये चेंजेस झालेले असतात. त्याच्यामध्ये कार्निवरस प्राण्यांमध्ये वाईल्ड डॉग, फॉक्स, टायगर, लायन अशा प्रकारे प्राणी येतात. अशा प्रकारच्या प्राण्यांचे पाय हे स्ट्रॉंग लेग्स, बळकट असतात. हे प्राणी फार वेगात धावू शकतात. आपलं भक्ष्य, प्रे म्हणजे भक्ष्य सहजपणे पडू शकतात. त्याचप्रमाणे त्यांचे दात जे असतात दे हॅव क्लॉज अँड कॅनिन टीथ. त्यांचे जे क्लॉज नखे असतात आणि कॅनिन टीथ आर शार्प अँड पॉइंटेड. त्यांचे जे दात असतात ते शार्प आणि पॉइंटेड असतात, टोकदार असतात, अनुकुचीदार असतात. अशा प्रकारे प्राण्यांमध्ये चेंजेस झालेले असतात. त्याचप्रमाणे जे हार्बिवरस प्राणी आहेत, गवत खाणारे आहेत, हरणासारखे प्राणी, यांच्या शरीरामध्ये पण विशिष्ट बदल झालेले असतात. द आईज ऑफ हार्बिवरस आर बिलो द फोरहेड आयदर साइड ऑफ द हेड. ह्या प्राण्यांचे जे डोळे असतात हे डोक्याच्या खालच्या भागात, कपाळाच्या खालच्या भागात आणि नाकाच्या दोन्ही बाजूला अशा प्रकारे असतात. अशा प्रकारच्या डोळ्यांमुळे काय होतं, त्यांना वाईड अँगल, खूप मोठ्या दूरवरचे ते पाहू शकतात आणि स्वतःचा बचाव करू शकतात. अशा प्रकारे त्यांच्या शरीराची रचना असते. त्यांचे जे पाय असतात हे पाय फार लांब असतात की जेणेकरून ते उड्या मारून सहजपणे पळून जाऊ शकतात. नाउ वी आर टेकिंग इन्फॉर्मेशन इन डेझर्ट ॲनिमल्स. वाळवंटातील प्राणी आपण पाहतोय या ठिकाणी रॅट्स आहे, कॅमल, स्पायडर्स अँड अदर इन्सेक्ट्स, स्नेक्स अशा प्रकारचे प्राणी वाळवंटात आढळतात. वाळूमध्ये राहण्यासाठी त्यांच्या शरीरामध्ये महत्त्वाचे बदल झालेले असतात. या संदर्भात आपण असं म्हणतो की कॅमल इज अ कॉल्ड शिप ऑफ डेझर्ट. वाळवंटातील जहाज म्हणून उंटाला संबोधले जाते. उंटाला वाळवंटातील जहाज म्हणतात. आता जहाज याचा अर्थ काय? जहाज म्हणजे सामान वाहून नेणे, जहाज म्हणजे लोड वाहने. त्यालाच आपण म्हणतो कॅमल्स आर यूज्ड टू कॅरी लोड्स इन डेझर्ट. उंटाचा उपयोग वाळवंटातील सामान वाहून नेण्यासाठी केला जातो. त्याचप्रमाणे कॅमल्स ॲनाटॉमी मेक्स इट इझी टू ॲडॅप्ट इन डेझर्ट. उंटाच्या शरीराची जी रचना आहे, मुख्य म्हणजे उंटाचं शरीर आहे ते जमिनीपासून फार उंच आहे. म्हणजे वाळूची उष्णता त्या शरीराला लागत नाही. जमिनीपासून हे शरीर फार उंच आहे, वाळूची उष्णता शरीराला लागत नाही. त्याचप्रमाणे कॅमल हॅव थिक स्किन टू प्रिव्हेंट हॉट क्लायमेट. उंटाच्या संपूर्ण शरीरावर जाड अशी त्वचा असते. ह्या त्वचेमुळे बाहेरची उष्णता उंटाच्या शरीराला जाणवत नाही. लॉंग लेग्स ऑफ कॅमल प्रिव्हेंट फ्रॉम हॉट सँड. उंटाचे जे पाय आहेत हे लांब असल्यामुळे त्याच्या शरीराच्या वरच्या भागाचे उष्ण वाळूपासून संरक्षण होते. कॅमल हॅव डबल आय लॅशेस टू प्रिव्हेंट फ्रॉम स्ट्रोमी वेदर. उंटाचे आपण डोळे बघितले तर ते आय लॅशेस म्हणजे भुवया, या भुवया त्याच्या डबल असतात. आत वाळू घुसू नये म्हणून डबल प्रकारचे आय लॅशेस दिलेले असतात. त्यामुळे वादळी हवामानात वाळूच्या वादळांमध्ये उंटाचं संरक्षण होतं. त्याचप्रमाणे कॅमल कॅन लिव्ह सेव्हरल डेज विदाऊट वॉटर. उंट पाण्याशिवाय भरपूर दिवस जगू शकतं, काही दिवस जगू शकतं. जवळजवळ 40 ते 50 दिवस उंट पाण्याशिवाय जगू शकतं. त्याच्या शरीरात पाण्याचा मोठा साठा असतो. एका वेळेला उंट 28 ते 40 लिटर पाणी पिऊ शकते. त्याचप्रमाणे उंटाच्या ज्या नाकपुड्या असतात, नोस्ट्रिल्स ह्या असतात, ह्या फोल्डेड असतात, स्किन फोल्डेड असतात. म्हणजे त्यांना नाकात वाळू घुसू नये म्हणून त्या त्वचेचं आवरण दिलेल्या अशा प्रकारच्या उंटाच्या नाकपुड्या असतात.
ह्या नाकपुड्यांना त्वचेचं आवरण असतं, त्यामुळे वाळू त्यांच्या शरीरामध्ये घुसत नाही. आता आपण स्नोवी रिजन्स म्हणजे बर्फाळ प्रदेशातील प्राण्यांचं ॲडॅप्टेशन बघणार आहोत. या ठिकाणी याक, पोलार बियर, व्हाईट फॉक्स, सिल्वर फॉक्स, माउंटन गोट, त्याचप्रमाणे सायबेरियन हस्की डॉग अँड स्नो लेपर्ड अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी बर्फाळ प्रदेशात प्राणी आढळतात. महत्त्वाचं म्हणजे ह्या प्राण्यांच्या शरीरावर केसाळ त्वचेचं दाट आवरण असते, केसांचं भरपूर आवरण असतं. ह्यामुळे थंडीपासून त्यांचं संरक्षण होतं. त्यांच्या पायांच्या तळव्यांवर सुद्धा केस असतात. ह्याप्रमाणे या ठिकाणी आपल्याला व्हाईट बियर दिसते. व्हाईट बियर पांढरे अस्वल, पांढरे अस्वल हे बर्फाळ प्रदेशात आढळतं. त्याचा रंग पांढरा असतो कारण बाहेरची जी काय उष्णता आहे, रिफ्लेक्ट बाहेरचे काय थंडावा आहे, बाहेरचं जे काय कोल्ड वेदर आहे, ते कोल्ड वेदरला शरीराचा त्रास होऊ नये आणि बर्फामध्ये त्याचं संरक्षण व्हावं म्हणून त्याच्या शरीराचा रंग पांढरा असतो. त्याच्या पॉजना म्हणजे पायाच्या तळव्यांना सुद्धा केसाळ आवरण असतं, त्यामुळे बर्फावरून चालताना त्याचे संरक्षण होतं. यानंतर आपण काही रिअल प्राण्यांचं ॲडॅप्टेशन बघूया. या ठिकाणी ईगल, घार हा प्राणी दिलेला आहे. त्याच्या शरीराचा आकार स्लेंडर बॉडी असते. शरीराचा आकार हा दोन्ही बाजूला स्पिंडल शेप आकार असतो, निमुळता होत गेलेला असतो. त्यामुळे त्याला हवेचा अवरोध कमी होतो. रेजिस्टन्स ऑफ एअर व्हाईल फ्लाइंग, मिनिमाइज ऑफ रेजिस्टन्स ऑफ एअर व्हाईल फ्लाइंग. उडताना हवेचा अवरोध म्हणजे अवरोध होत नाही, विरोध होत नाही, अशा प्रकारे त्याचं असतं. त्याचप्रमाणे क्लॉज, नखं जी असतात ती पुढच्या बाजूला 3 आणि मागच्या बाजूला 1 अशा प्रकारचे असतात. भक्ष्य पकडण्यासाठी, भक्ष्याला उचलण्यासाठी अशा प्रकारे असतात. त्यांचे जे विंग्ज असतात, पंख असतात, हे अतिशय मोठे असतात. आकाशात बराच वेळ उंच ठिकाणी ते पक्षी उडत राहू शकतात. अशा प्रकारे याच्या शरीराची रचना असते. त्यामुळे हा प्राणी सहजपणे ॲडॅप्टेशन करू शकतो. आता आपण रेप्टाइल्स म्हणजे सरीसृप म्हणजे सरपटणाऱ्या प्राण्यांचं ॲडॅप्टेशन बघणार आहोत. हे जे सरपटणारे प्राणी आहेत त्याच्यात टॉर्टॉइज, कासव, स्नेक, साप, लिझर्डचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्याप्रमाणे क्रोकोडाईल, मगर इत्यादी प्राणी येतात. हे सर्व प्राण्यांना पाय एकतर असतील तर फार लहान असतात किंवा पाय नसतात. पाय नसल्यामुळे चालण्यासाठी त्यांची त्वचा जी आहे, या त्वचा ही फार मजबूत त्वचा असते. त्वचेमध्ये अशा प्रकारचे आकुंचन आणि प्रसरण पावणारे मसल्स असतात, स्नायू असतात की त्याच्या सहाय्याने हे प्राणी वेगात धावू शकतात, वेगात पळू शकतात. त्याचप्रमाणे त्यांच्या शरीरावर स्कॅली स्किन, खवलेयुक्त त्वचा असते. खवल्यायुक्त त्वचेमुळे त्यांच्या शरीराला संरक्षण मिळतं आणि मजबूती प्राप्त होते. अशा प्रकारे काही चेंजेस ह्या रेप्टाइल्स म्हणजे सरीसृप वर्गातल्या प्राण्यांच्या बाबत झालेले दिसून येतात. आपण या संपूर्ण धड्यात हार्बिव्हरस आणि कार्निव्हरस, शाकाहारी, मांसाहारी या प्राण्यांचं ॲडॅप्टेशन बघितलेलं आहे. परंतु ह्या ठिकाणी असे काही प्राणी आहेत की जे विशिष्ट प्रकारे आपले अन्न मिळवतात. ह्याच्यामध्ये वूडपेकर म्हणजेच आपण त्याला सुतार पक्षी बोलतो. सुतार पक्षी या ठिकाणी झाडातले किडे, चोचीच्या सहाय्याने झाडातले किडे खातो. त्याचप्रमाणे स्नेल, बटरफ्लायज हे वेगवेगळ्या प्रकारे आपला आहार ग्रहण करतात. काही प्राण्यांच्या चोचीचा आकार मोठा असतो. विशिष्ट आकारामुळे ते त्यांचं अन्न ग्रहण करू शकतात. सापाच्या तोंडाचे स्नायू मोठे होतात, प्रसरण पावणारे असतात. त्यामुळे साप त्याच्या शरीरापेक्षा मोठ्या भक्ष्यालाही ग्रहण करू शकतो. अशा प्रकारे या प्राण्यांचं ॲडॅप्टेशन आपल्याला दिसून येतं.
आता आपण बघतोय द ग्रेट सायंटिस्ट चार्ल्स डार्विन, अ बायोलॉजिस्ट, studied numerous types of plants and animals and suggested that only those animals are likely to survive which can best adapt themselves to changing environment. This is called the theory of survival of fittest. This is Darwin's first principle. आपण या ठिकाणी बघतोय चार्ल्स डार्विन हे जीवशास्त्रज्ञ होते. त्यांनी प्राणी वनस्पतींचा अभ्यास केला आणि असं सुचवलं की पर्यावरणात जगण्यास सर्वात जास्त सक्षम असणारेच सजीव टिकतील, बाकीचे सजीव नामशेष होतील. जो सक्षम आहे तोच टिकेल. आणि अशा प्रकारे त्याने सिद्धांत मांडला. त्यांचा सिद्धांत नॅचरल सिलेक्शन म्हणजे नैसर्गिक निवडीचा सिद्धांत असं या नावानेही ओळखला जातो. आपण या ठिकाणी चार्ट बघतोय. या चार्ट्समध्ये एक विशिष्ट क्रम दिलेला आहे प्राण्यांच्या प्रजातींचा. व्हाय आर लिव्हिंग थिंग्स क्लासिफाइड्स. प्राण्यांचं वर्गीकरण का केलं जातं? प्राण्यांमध्ये भरपूर प्रजाती आहेत. देअर आर मेनी स्पेसीज, डिफरंट टाइप्स ऑफ एनिमल्स फाउंड ऑन अर्थ. वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी जमिनीवर सापडतात. काही प्राणी छोटे असतील, काही प्राणी मोठे असतील, काही प्राणी सूक्ष्मकाय असतात, काही महाकाय असतात. या सर्व प्राण्यांचा वेगवेगळ्या निकषानुसार अभ्यास करण्यासाठी त्यांचे किंगडम, फालम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जिनियस आणि स्पेशीज या ठिकाणी आपल्याला दिसतंय. किंगडम, फॉलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जिनस आणि स्पेशीज अशा गटांमध्ये वर्गीकरण केलं जातं. यानंतर आपण कार्ल लिनियस याच्या द्विनाम पद्धतीविषयी अभ्यास करणार आहोत. बायनॉमियल नोमेनक्लेचर बाय कार्ल लिनियस. कार्ल लिनियसने द्विनाम पद्धती अस्तित्वात आणली. या द्विनाम पद्धतीमध्ये दोन नावांचा उपयोग केला जातो. पहिलं नाव हे प्रजाती दर्शवते आणि दुसरं नाव जाती दर्शवतं. कोणत्या प्रजाती आणि कोणत्या जातीतील सजीव आहे हे आपल्याला दर्शवलं जातं. या ठिकाणी बघू. द फर्स्ट नेम अँड द लास्ट नेम या ठिकाणी आपल्याला दिसतंय. ही नावाच्या पद्धतीमध्ये दोन नावं आहेत. द फर्स्ट पार्ट इज जिनस अँड सेकंड पार्ट इज स्पेशीज. या दोन पद्धतीने नावे देऊन कार्ल लिनियस यांच्या द्विनाम पद्धतीने प्रजाती आणि जाती वनस्पती आणि प्राण्यांच्या नावातून दर्शवली जाते. अशा प्रकारे नामकरण करण्यात येते. त्याचप्रमाणे आपण पाहतो 29 एप्रिल हा दिवस जागतिक बेडूक दिन, जागतिक बेडूक संरक्षण दिवस म्हणून या ठिकाणी संपन्न केला जातो. 29th April is observed as World Frog Protection Day. Killing of harming frogs is prohibited by Wildlife Protection Act. Wildlife Protection Act नुसार अशा प्रकारे बेडकाला संरक्षण दिलेलं आहे, प्राण्यांना संरक्षण दिलेलं आहे. त्यामुळे 29 एप्रिल हा दिवस जागतिक बेडूक संरक्षण दिवस आहे हे आपल्याला माहीत आहे.